नमस्कार. औषधाची बाटली फेकून द्याल. आपल्या अंगणातील या 15 वनस्पतीचे अमोघ 100 रहस्य माहिती आहे का? टिप नंबर 1. शेवग्याच्या फुलांचे दूध. अंगातील प्रचंड थकवा आणि अशक्तपणा गायब. अंग सतत गळून जात असेल तर हा तोडगा नक्की वापरा. शेवग्याची फुले दुधात उकळून ते दूध प्या. हा उपाय शरीराला घोड्यासारखी ताकद देतो आणि आळस पळवतो. टिप नंबर 2. आघाड्याच्या पानाचा रस. किडनीतील खडे आणि सुजलेल्या नसांवर रामबाण. लघवी करताना जळजळ किंवा सूज येत असल्यास हा काढा प्या. आघाड्याचा रस प्यायल्याने पोटातील खडे विरघळतात आणि नसांमधील कचरा पूर्णपणे साफ होतो. टिप नंबर 3. तुळशीच्या मंजिऱ्यांचा काढा. सतत येणारे डोकेदुखी आणि सर्दी झटक्यात शांत. डोके जड झाले असल्यास किंवा कफ साचला असल्यास हा उपाय करा. तुळशीच्या मंजिऱ्या पाण्यात उकळून तो काढा प्या. हा गावरान तोडगा मेंदूतील नसांना आराम देऊन डोके हलके करतो. टिप नंबर 4. कडुलिंबाच्या पानांचा लेप. अंगावरील जुने पुरळ आणि खाज मुळापासून नष्ट. त्वचेचे आजार आणि खाज जात नसेल तर हा लेप लावा. कडुलिंबाची पानं वाटून जखमेवर किंवा खाजेवर लावा. यातील औषधी गुणधर्म त्वचा आतून स्वच्छ आणि मऊ करतात. टिप नंबर 5. एरंडेल तेलाची मसाज. पोटातील जुनाट, बद्धकोष्ठता आणि गॅस कायमचा बंद. सकाळी पोट साफ होत नसल्यास रात्री हा नियम पाळा. रात्री झोपताना बेंबीत आणि पोटावर एरंडेल तेल लावा. हा सोपा तोडगा आतड्यामधील मळ मोकळा करून पोट साफ करतो. टिप नंबर 6. हिरव्या गवतावर चालणे. मानसिक ताण आणि अस्वस्थता झटक्यात गायब. दिवसभराच्या त्रासाने मन अस्वस्थ झाले असल्यास हा नियम करा. सकाळी अनवाणी पायाने गवतावरून 15 मिनिटे चाला. ओल्या गवताचा स्पर्श मेंदू शांत करतो आणि मन प्रसन्न ठेवतो. टिप नंबर 7. पारिजातकाचा काढा. सायटिका आणि सांधेदुखीवर अमोघ रामबाण अस्त्र. चालायलाही त्रास होत असेल, इतकी कंबर दुखत असल्यास घाबरू नका. पारिजातकाची 5 पाने पाण्यात उकळून प्या. हा काढा नसांमधील ब्लॉकेज मोकळे करून वेदना थांबवतो. टिप नंबर 8. अडुळसा. पानांचा काढा. छातीवर जुनाट कफ मुळापासून उखडून टाका. सतत खोकल्याची उबळ येत असेल तर सिरप पिणे थांबवा. अडुळसाची पाने उकळून त्याचा काढा प्या. हा गावरान तोडगा फुफ्फुसे साफ करतो आणि श्वास मोकळा करतो. टिप नंबर 9. जास्वंदाच्या पानाचा लेप. केस गळणे आणि तळपायाची आग शांत करा.
केस खूप गळत असतील तर हा लेप नक्की लावा. जास्वंदाची पाने वाटून डोक्यावर लेप लावा. जास्वंदाची पाने वाटून डोक्यावर लेप लावल्याने केसांना पोषण मिळते आणि डोके थंड राहते. टिप नंबर 10. धने आणि जिऱ्याचे पाणी शरीराची वाढलेली चरबी आणि वजन घटवा. पोटाचा घेर वाढला असेल तर हा नियम रोज पाळा. धने जिरे पाण्यात भिजवून सकाळी ते उकळून प्या. याने पोटातील टॉक्सिन्स बाहेर पडून चरबी कमी होते. टिप नंबर 11. गुळवेलाचा ताजा काढा. सतत येणारा बारीक ताप आणि अशक्तपणा दूर. अंगातील सुप्त ताप जात नसेल तर हा तोडगा वापरा. गुळवेलाची काडी पाण्यात उकळून काढा प्या. याने रक्ताची शुद्धी होते आणि ताकद मिळते. टिप नंबर 12. शेवग्याच्या पानांचा रस. हाडांना वज्रासारखी ताकद देणारा तोडगा. म्हातारपणातही हाडे ठणकू नयेत म्हणून हा उपाय नक्की करा. शेवग्याची पाने उकळून त्याचा रस प्यायल्यास कॅल्शियम दुप्पट होते. गुडघेदुखी आणि कंबरदुखी एका आठवड्यात गायब होते. टिप नंबर 13. कच्च्या हळदीचे दूध. रोगप्रतिकारक शक्ती आणि अंगदुखीवर रामबाण. अंगात कणकण वाटत असेल तर हा गावरान उपाय करा. कच्ची हळद दुधात किसून चांगले उकळा. हे गरम दूध शरीरातील जंतू मारून ताकद परत आणते. टिप नंबर 14. बेलफळाच्या पानांचा काढा. रक्तातील साखर आणि उष्णता नियंत्रणात ठेवा. साखर वाढली असेल किंवा अंगाची आग होत असेल तर प्या. बेलाची 5 पाने पाण्यात उकळून प्या. हा गावरान नियम शरीरातील साखरेची पातळी संतुलित ठेवतो. टिप नंबर 15. पेरूच्या पानांचा रस. पोटातील मळमळ आणि जुलाब लगेच थांबवा. बाहेरचे खाऊन पोट बिघडले असल्यास हा तोडगा वापरून पहा. पेरूची 4 कवळी पाने वाटून रस पिळून घ्या. हा उपाय पोटातील इन्फेक्शन नष्ट करतो आणि आराम देतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.